नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवणारे धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. कारण सायली आणि अर्जुन यांच्या खास वाढदिवसाच्या दिवशी सुभेदार कुटुंबामध्ये असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे. सुभेदारांच्या घरात मोठ्या आनंदाचं वातावरण असताना आतल्या आत मात्र एक भीषण वादळ तयार होत आहे. प्रिया सतत अश्विनला समजावून सांगून थकलेली आहे, परंतु अश्विन आता हळूहळू प्रियाची साथ सोडताना आपल्याला दिसणार आहे. आणि याचाच फायदा घेत प्रिया एक अतिशय घाणेरडा डाव रचते. आता वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सायलीला दारू पाजणारी प्रिया ही चुकून स्वतःच दारू जेव्हा पिणार आहे, तेव्हा मात्र ती सगळ्या साऱ्या गोष्टी कुटुंबासमोर बरळणार आहे. आता प्रियाचे एक एक कटकारस्थान कशाप्रकारे सुभेदार कुटुंबासमोर येणार आहे, सगळ्या जणांसमोर आता प्रियाची कशी वाट लागणार आहे आणि फायनली प्रियाची आता सुभेदार कुटुंबामधून अश्विन कशाप्रकारे हक्कलपट्टी करणार, हे सगळे आपल्याला आत्ताच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की आता साक्षी अडकायला जाते. म्हणजे साक्षीला सायलीने बघितलंय त्यामुळे प्रियाला पूर्ण भीती आहे. म्हणजे सायली कुठे काही बोलते का याकडे अगदी तिचं बारीक लक्ष असतं. कारण की कितीही काही झालं तरीही जर समजा साक्षी पकडली गेली तर पुन्हा एकदा प्रिया कोंडीत पकडली जाईल. त्यामुळे अगदी सायलीला ती व्यवस्थित लक्ष ठेवून असते. सायली काय करते, कुठे जाते, या सगळ्या गोष्टींकडे प्रियाचं अगदी बारीकच लक्ष असतं. त्यामुळे कितीही काय झालं तरीही प्रियाला या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे सायलीपासून साक्षीला वाचवायचं असतं. तर अश्विन हा कितीही काही झालं तरीही तिचं ऐकायलाच तयार नसतो. म्हणूनच आता प्रिया ठरवते की काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सायलीची मान खाली जाईल घरामध्ये आणि मी पुन्हा माझी पहिल्याची जागा पटकावेन. किती काही झालं तरी पहिले जसं मला कल्पना आणि पूर्णाजी मान द्यायची ना, तसाच मान मला आता सायली पुढे मिळाला पाहिजे, अशी प्रियाची आता सगळी खेळी सुरू होणार आहे. तर महिपतला अर्जुन विचारतो की किती काही झालं तरीही तू लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझं सत्य लवकरच बाहेर येईल. एखादा राक्षस हा अशा प्रकारे कोणाला तरी भेकडाला घाबरतो, म्हणजेच महिपत शिकरे हा कोणातरी एका माणसाला घाबरतो, हे मला पटत नाहीये. इतकं मोठं सत्य हे तू लपवतो, तेव्हा मात्र जेव्हा वकिलाचं नाव येतं तेव्हा मात्र इथे महिपत शिकरे आता गप्प बसतो. कारण की त्याला वाचवायला येणारी ती जी वकील असते प्रभूने, ती स्वतः साक्षीच असते. आता अर्जुन तिच्याबद्दलचे डिटेल्स जेव्हा महिपतला मागतो तेव्हा महिपतला काही तोंड उघडता येत नसतं. म्हणजे महिपत तिच्याबद्दल काही सांगत नसतो. त्यामुळे आता अर्जुनला पूर्णपणे दाट शक्यता येते की हे जे कोण वकील आहे त्या वकिलाला मला शोधलं पाहिजे. आणि अर्जुन तिला म्हणजेच आता तिच्याबद्दलची सगळी माहिती काढण्यासाठी अर्जुन पुढे झालेला असतो. किती काही झालं तरी आता ही वकील नेमकी कोण आहे आणि तिचा या केसशी किंवा या सगळ्याशी काय संबंध आहे, महिपतने कोणाला कॉल केलाय किंवा कुठल्या वकिलाला कॉन्टॅक्ट केलाय, असे कोणतेही डिटेल्स पोलिसांकडे नाही. मग नेमका महिपतने फोन लावला तरी कसा आणि नेमका काय झालं, या सगळ्याची तपासणी आता अर्जुन करण्याचं ठरवतो. आणि त्यासाठी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी अर्जुन बोलतो. म्हणजेच नागराजला तर इतक्यात बेल मिळणार नाही, पण नेमकं महिपतचं प्रकरण काय, महिपतची ही असणारी वकीलबाई नेमकी कोण आहे, या सगळ्या गोष्टी आता अर्जुन हा तिथे पोलिसांना विचारतो. तेव्हा पोलीस त्या व्यक्तीचं वर्णन करू लागतात. म्हणजे ती व्यक्ती नेमकी कोण आहे. म्हणूनच अर्जुन म्हणतो की आता त्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याची वेळ आहे. नेमकी हे वकील कोण आहे हे मला सगळ्या बघितलं पाहिजे. त्याच्याच मागे काहीतरी रहस्य नक्कीच दडलेलं असू शकतं. जर ती वकील ही आपल्या ओळखीची असेल तर ठीक, आणि जर ती आपल्या ओळखीची नसेल तर त्याच्या मागे काहीतरी नक्की प्रकरण आहे. आणि तेच प्रकरण आपल्याला महिपतच्या साक्षीपर्यंत पोहोचेल. म्हणजे महिपत हा नागराजच्या विरोधात का साक्ष देत नाहीये, या सगळ्याचा पुरावा त्याच्यातूनच लागेल. त्यामुळे अर्जुन ठरवतो की किती काही झालं तरीही महिपतचं हे जे काही वागणं आहे ते नेमकं काय आहे यावरूनच आपल्याला लक्षात येईल. तर इथे या सगळ्या गोष्टी अर्जुन पोलिसांना विचारतो. आणि एकदा की नागराजच्या विरोधात महिपतने साक्ष दिली तर मात्र काही नागराज वाचणार नसतो, हे अगदी व्यवस्थितपणे अर्जुनला माहीत असतं. त्यामुळे अर्जुन काही करून आता नागराजला जेलमध्ये टाकण्यासाठी कुठलाही प्रयत्न करून महिपतची बोलती चालू करणारच असतो. आणि हे सगळं आता जेव्हा नागराज पाहतो तेव्हा त्याला जबरदस्त अशी भीती वाटत असते. कारण की काही झालं तरी अर्जुन आपल्याला काही सोडणार नाही. आपल्याला त्याला फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय तो काही गप्प बसणार नाही, हे आता नागराजला आणि महिपतला चांगलंच कळलेलं असतं. आणि मुद्दामच नागराजला आता महिपत बोलून दाखवत असतो पोलीस स्टेशनमध्ये. काय रे नाग्या, तुला माहितीये का तो अर्जुन सुभेदार काय काय करतोय ती? नागराजचेही आता धाबे चांगलेच दणाळलेले आपल्याला पाहायला मिळतात.
त्यानंतर आता इथे विमल ही सगळ्यांसमोर मस्त आनंदात जेवण वाढत असते आणि सगळ्यांमध्ये बोलणं सुरू असतं की लवकरात लवकर आपल्या घरामध्ये आता कोणतं फंक्शन येते, खरंच खूप मजा करण्याचं मन करते. अस्मिता म्हणते की अरे तुम्ही विसरत आहात का, लवकरच आपल्या सायली आणि अर्जुनची वेडिंग अॅनिव्हर्सरी येतेय. कल्पना म्हणते की अगं हो, मग विसरणार तरी कसं, हाच तर क्षण होता ज्यावेळेला सायली आपल्या घरात आली होती आणि प्रतिमा आणि आपली रविराज भाऊजी दोघेजणही कसेच खंबीरपणे तिच्या मागे उभे होते ना तेव्हा. मग प्रतिमा म्हणते की हो. कल्पना म्हणते की खरंच थँक्यू प्रतिमा, त्यावेळेला तू आणि रविराज भाऊजींनी जर साथ दिली नसती ना सायलीची, तर मात्र आम्ही एवढी सुंदर आणि चांगली गुणसून गमावली असती. जर लग्न झालं असतं ना पुन्हा अर्जुनचं त्या प्रियाशी, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता सगळेजण खूप हसत असतात. तेव्हा मग अस्मिता म्हणते की नाही गं मम्मा, हे परवडण्यासारखंच नव्हतं. खरंच जर त्या दोघांचं लग्न झालं असतं ना तर मला माहिती नाही माझं काय झालं असतं. तेवढ्यातच आता सायली येते आणि म्हणते की कसली चर्चा सुरू आहे, एवढी काहीतरी गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे असं वाटतं. तेव्हा मग सायली म्हणते की बोला बोला. तेव्हा अस्मिता बोलायला लागते की अगो हो, म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल बोलतोय आम्ही. तेव्हा सायली म्हणते की अच्छा, म्हणजे आमच्या लग्नाच्या फंक्शनबद्दल बोलताय का तुम्ही. तेव्हा मग अस्मिता म्हणते की हो, म्हणजे आमचं तेच चालू आहे, फंक्शनच्या बद्दलच बोलणं. म्हणजे तुमचं जेव्हा ते लग्न झालं असेल पहिले ते सोडूनच द्या, आणि ह्या गेल्या वर्षी जे काय तुमचं लग्न झालं त्याबद्दलच आमचं सगळं बोलणं सुरू आहे. आणि हो, याची जे सेलिब्रेशन आहे ते दणक्यात झालं पाहिजे बरं का, कारण की यावर्षी आपण सगळेजण एकत्र आहोत. म्हणजे अनायासे रविराज काका, प्रतिमा हत्या आणि सुमन काकू सगळेजण आपण एकत्र आहोत, त्यामुळे धम्माल मज्जा करायची. अर्जुन म्हणतो की प्रश्नच नाहीये, म्हणजे किती काही झालं तरी आपल्याला ह्यावर्षी एकदम कल्ला करायचा आहे, धम्माल मस्ती करायची. आणि अस्मिता ताईचं जे बाळ आहे ना ते बोललं पाहिजे की मी अजून या जगात का बरं आलो नाहीये, मलाही या घरात यायचं आहे, असं एकंदर त्या बाळाला वाटलं पाहिजे. तेव्हा मग आता सायली आणि अस्मिता हसायला लागतात. तेव्हा मग अस्मिता म्हणते की काय रे अर्जुन, बाळ आल्यावर मला एन्जॉय करायला मिळणार आहे की नाही काय माहिती, अशी सगळी त्यांची मजा सुरू असते. सायली म्हणते की तुम्ही कशाला काळजी करताय, बाळासाठी घरात इतकी सगळी मंडळी आहेत ना, तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये, सगळी जण आहेत, मुळे तुम्ही घाबरूच नका. आणि बाळ झालं ना तरी आपण रविराज काका आणि प्रतिमा त्याला इथेच ठेवून घेऊया, म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरी भरपूर मंडळी असणार आहेत. तेव्हा सुमन काकू मात्र गप्प असते. सायली म्हणते की सुमन काकू काय आजी, तुम्हालाही अगदी खमकेपणाने उभं राहायचं आहे बरं का. सगळेजण अगदी आनंदात असतात आणि सायली आणि अर्जुन यांचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं करायचं ह्याचं सगळं काही प्लॅनिंग असतं. ते सगळं प्लॅनिंग अस्मिता करत असते, त्यामुळे किती काही झालं तरीही आता या प्लॅनिंगमध्ये जराही कसर तर ती सोडणार नाही. अस्मिता आता कल्पना, प्रतिमा, सुमन आणि विमल या चौघींच्याही मदतीने सायलीसाठी करणार असते. आजपर्यंत सायली सगळ्यांसाठी करते, मग आपण तिला काहीतरी वेगळं असं सरप्राईज देऊया, असं सगळं प्लॅनिंग आता अस्मिताच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि हे जे सगळं काही अस्मिता ठरवत असते त्यामध्ये प्रियाला मोडता आणायचा असतो, कारण की प्रियाला खूपच जास्त राग येत असतो. इतकं सगळं सेलिब्रेशन हे फक्त सायली आणि अर्जुनसाठीच कशाला, माझी आणि अश्विनची पण ॲनिव्हर्सरी येते. त्यावेळेला ह्या लोकांना काहीही कसं वाटत नाही, म्हणजे आमच्यासाठी कोणीच कसं काही सेलिब्रेशन करत नाही, याचा राग मात्र प्रियाच्या मनामध्ये असतो. प्रिया ठरवते की आत्ता मला एक गोष्ट करायची, मी ना या फंक्शनमध्ये सामील होणार, आणि या फंक्शनमध्ये सामील होऊनच मी सायलीला कशी सगळ्यांच्या नजरेत पाडते ना तेच बघत राहा, असं सगळं प्रियाच्या मनामध्ये आता सुरू असतो. त्यामुळे ती सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघत असते. तर इथे रविराजला अर्जुन सांगत असतो, सिनियर, मला एका गोष्टीबद्दल कळलंय. म्हणजे तो त्याला विचारतो की तुझ्या ओळखीमध्ये कोणी ॲडव्होकेट प्रभुने म्हणून आहे का. प्रेक्षकांनो, सीनमध्ये दाखवल्याच सुभेदाराच्या घरी उसळ बनत आहे. प्रतापराव म्हणतात येस, मला पण आवडते उसळ. आता ही सुमन पण तिथेच आहे. ती म्हणते मी येऊ का सायली मदतीला. सायली म्हणते नाही काकू, राहू द्यात, मी करते. आता अर्जुन येतो आणि म्हणतो चल लवकर सायली, निघूयात का, मला कॉफी दे पटकन, उशीर झालाय. रविराज म्हणतात काय निघूया, ती कामात आहे तुला दिसत नाही का, आला निघूया करत. सायली म्हणते यांचं असंच असतं रविराज काका, स्वतःचं एकदा आवरलं ना की इकडे पिकडे बघायचंच नाही, फक्त कामाचा विचार करायचा. प्रतिमा आत्या म्हणतात म्हणजे अगदी यांच्यासारखं बरं. रविराज म्हणतात माझ्यासारखं. प्रतिमा आत्या म्हणतात नाही तर काय, लग्न झालं तेव्हा तरातरा कोर्टात जायला निघाला होता, दुसऱ्याच दिवशी आठवण करून द्यावी लागली होती तुम्हाला की कालच तुमचं लग्न झालंय. अचानक रविराज म्हणतात हो, नागराजने आठवण करून दिली होती. आणि मग सगळ्यांचे चेहरे गंभीर होतात. मग अर्जुन जरा विषय बदलतो. बघा, आम्ही एकटाच नवरा असा नाहीये जो कामापुढे सगळं विसरतो, तरीही माझी बायको मलाच बोलते आणि मॉम डॅड तिच्या पाठीत जातात. प्रतापराव म्हणतात नाही रे बाबा, आम्ही काही बोलत नाही मध्ये. मी ठरवलंय की सायली आणि तू एकमेकांसोबत दाफडतायत तेव्हा मध्ये पडायचंच नाही. तेवढ्यात प्रिया येते बरं का, रंगाचा बेरंग करायला, आणि म्हणते झाला का सगळ्यांचा नाश्ता. उगाच आपला देखले देवात दंडवत.
रविराज म्हणतात, बरं चला, आपापल्या नवऱ्याची उणी-दुणी काढून घेतली असेल तर मला कॉफी द्याल का? सायली म्हणते, आणते रविराज काका. तेवढ्यात अश्विनी येतो बरं का. तो म्हणतो, माझी कॉफी केलीस का तन्वी? लगेच प्रिया म्हणते, अरे नाही रे, स्वयंपाकघरात जायची वेळ नाही ना आपली, मी करणारच होते कॉफी. मग कल्पनाताई म्हणतात, बाई तुला नवऱ्यासाठी काही करायचं असेल तर आम्ही काही तुला थांबवणार नाहीये, जा कर त्याची कॉफी. अश्विन म्हणतो, तन्वी कालच्यासारखी चिमूटभर पावडर घालू नकोस कॉफीमध्ये, स्ट्रॉंग कॉफी कर. प्रिया म्हणते, हो गॅस मोकळा झाला की करते. अर्जुन म्हणतो, झालं का? सायली मॅडम आवरलं का तुमचं? चला ना मॅडम लवकर, उपकार होतील तुमचे. मग तेवढ्यात सायली म्हणते, हो झालंच आहे, थोडं राहिलंय. विमल म्हणते, ताई तुम्ही निघा, मी करते हे सगळं. मग तेवढ्यात प्रतापराव आणि अर्जुन विचारतात, अस्मिता कुठे? मग कल्पनाताई म्हणतात, अरे तिला ना पूर्णाईने काहीतरी तास दिलाय, ती तो पूर्ण करते. आता तेवढ्यात कल्पनाताई चालल्यात अस्मिताच्या रूममध्ये असं बोलून. प्रिया मनाशी विचार करायला लागते, आज सायली अर्जुन सकाळी सकाळी कुठे चालले असतील? अस्मिता दाखवली आता ती काहीतरी लिहित असते एका डायरीवर आणि विचार करत असते, काय लिहू? चांगल्या गोष्टी लिहायच्यात मला, पण काही चांगलं घडतच नाहीये माझ्या आयुष्यात, काय लिहू मी? आता ती जरा टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात तिला सचिनचा मेसेज आलाय. हाऊ आर यू डार्लिंग असं काहीतरी लिहिलंय बघा त्यांनी. कळलं नाही मला, हाऊ आर यू ब्युटिफुल असं लिहिलंय. अस्मिता तो मेसेज वाचून गालातल्या गालात हसते. तर आय थिंक सो अस्मिताने सचिनला माफ केलं असावं. तेवढ्यात कल्पनाताई येतात आणि म्हणतात, काय ग अस्मिता, कुठवर आलाय पूर्णाईने दिलेला तास? बघू बघू काय लिहिलंयस? अस्मिता म्हणते, प्रयत्न करते ना मम्मा. आता 2च लाईन लिहिलेल्या असतात तिने. कल्पनाताई त्या बघतात आणि म्हणतात, काय ग अस्मिता, तुमच्या हल्लीच्या पिढीला ना कागदावर लिहिणं काही जमतच नाही. अगं 2-3 ओळी दिवसाच्या तरी लिहित जा, म्हणजे सवय होईल तुला. अस्मिता म्हणते, मम्मा इथे मला काही सुचत नाही काय लिहावं आणि काय नाही, आणि तुझं आपलं मध्येच. कल्पनाताई म्हणतात, अगं पूर्णाईने सांगितलंय ना तुला की तुझ्या मनातले चांगले विचार, चांगल्या घटना लिहायच्या आहेत. एकदा तू लिहायला घेतलंस ना अस्मिता की तुझा मूड खूप छान होईल. मग चांगल्या गोष्टी पण तुझ्या आयुष्यात घडायला लागतील आणि तुझ्या वहीचं पान कधी भरेल हे तुला कळणार पण नाही. अस्मिता म्हणते, मम्मा असं करून जर चांगल्या गोष्टी घडल्या असत्या तर अजून काय हवं असतं? हे मात्र खरंय, पण पॉझिटिव्ह राहावं माणसाने, असं काहीतरी पूर्णाईला सांगायचं असेल या अस्मिताला. कल्पनाताई म्हणतात, तर असू आता या. कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, तुझं झालं असेल तर लवकर बाहेर ये, सायलीने तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी केलीये असं म्हणून त्या निघून जातात. मग ही अस्मिता त्या सचिनचा मेसेज वाचून गालातल्या गालात हसताना दाखवलीये.